श्रोते हो, मैत्रिणींनो, आजच्या आपल्या महिलांशी संबंधित असलेल्या महिला विश्व या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, आजकाल आपण बघतो की 21व्या शतकात असं कुठलंच क्षेत्र नाही की जिथे महिला काम करत नसतील किंवा महिला प्रत्येक क्षेत्रात सक्षम नसतील. महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात समान संधी देऊन त्यांना स्वावलंबी, आत्मनिर्भर आणि स्वतःचा निर्णय घेण्यास सक्षम बनवणे हा होय. मैत्रिणींनो, जेव्हा महिला सक्षम होतील तेव्हा समाजाचा विकास होईल आणि अर्थातच जेव्हा समाजाचा विकास होईल तेव्हा एक सशक्त, सक्षम राष्ट्राचा विकास होईल. महिलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अनेक क्षेत्रांमध्ये बळकटी आणणे आवश्यक आहे, जसं की आर्थिक सक्षमीकरण, शैक्षणिक विकास, राजकीय सहभाग, कायदेशीर संरक्षण, आरोग्य आणि शिक्षण. तेव्हा आजच्या महिला विश्व या कार्यक्रमामध्ये कायदेशीर संरक्षण म्हणजेच भारतात महिलांच्या सुरक्षिततेसाठी, सन्मानासाठी आणि हक्कांचे रक्षण करण्यासाठी अनेक महत्त्वाचे कायदे अस्तित्वात आहेत. प्रत्येक महिलेला या मूलभूत कायदेविषयक हक्काची माहिती असणे गरजेचं आहे. तर आज आपण महिलांसाठी असलेले कायदे या विषयाशी संबंधित अशी चर्चा करणार आहोत. तेव्हा महिला विश्व कार्यक्रमासाठी स्टुडिओत आमंत्रित असलेल्या नथमल गोयनका विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर मनीषा सुरेशचंद्र अरज मॅडम यांच्यासोबत. मॅडम, या कार्यक्रमाचे सादरकर्ते विनोद गवळी सर आणि मी जया सहस्रबुद्धे आपलं मनःपूर्वक स्वागत करते. धन्यवाद मॅडम. मॅडम, आमच्या मैत्रिणींना आणि मलासुद्धा अशी उत्सुकता आहे की कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्हाला तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल, जसं की तुम्ही या क्षेत्रात कशा पद्धतीचं तुमचं पदार्पण झालं. मॅडम, माझं क्वालिफिकेशन जे आहे, माझं शिक्षण जे आहे, मी ते BA कंप्लीट केलं सुरुवातीला आणि त्यानंतर LLB इथून अकोल्यातूनच माझं झालेलं आहे आणि LLM मात्र मी अपडाऊन करत अमरावती विद्यापीठातून केलेलं आहे, तिथल्या डिपार्टमेंटमधून. आणि त्याचबरोबर माझी जी PhD आहे ती देवी अहिल्या विश्वविद्यालय इंदोर येथून मी माझं लॉमधली PhD कंप्लीट केलेली आहे. बरं. श्रोते हो, याचबरोबर मॅडमचे 44 रिसर्च पेपर पब्लिश झालेले आहेत. तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय 29 पेपरचे प्रेझेंटेशन मॅडमनी केलेलं आहे. भारतातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने आयोजित केलेल्या स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये हिंदू विवाह कायदा या विषयावर मॅडमनी मार्गदर्शन देखील केलेलं आहे. लोक अदालतमध्ये सुद्धा मॅडम सहभागी असतात. सार्वजनिक हितांच्या याचिकांवर अंतर्दृष्टीपूर्ण व्याख्यान देत त्यांनी एक रिसोर्स पर्सन म्हणून कार्य केलेलं आहे. तसेच अनेक ठिकाणी कमिटी मेंबरसुद्धा म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. या सगळ्या कामाच्या ठिकाणी आलेला एखादा खास अनुभव तुम्हाला आठवतो का मॅडम? हां मॅडम, असे खूप अनुभव आहेत, पण सर्वात महत्त्वाचा जो अनुभव आहे तो अनुभव आपल्याला जो जाणवतो तेव्हा आता विद्यापीठाच्या संदर्भातच म्हटलं तर खूप साऱ्या कमिटींमध्ये आहे. पण महत्त्वाचा एक अनुभव कमिटींव्यतिरिक्त असणारं महाविद्यालयामध्ये एक फ्री लिगल एड आहे. मोफत कायदेविषयक सल्ला दिला जातो. त्या सल्ल्याच्या संदर्भात मला थोडंसं सांगायचं आहे. ज्यावेळी महिला तिथे मोफत सल्ल्यासाठी येतात त्यावेळी खरोखर त्यांच्या अज्ञानाबद्दल आणि त्यांना जे काही प्रत्येक गोष्टीला सामोरं जावं लागतं आयुष्यातल्या अडचणींना, त्यावेळी मात्र खरोखर आपल्याला दुःख होते आणि एक महिला म्हणून जीव दुखतो, हे मला सांगावं वाटेल. बरोबर. आणि आजचा विषयच मॅडम आपला असा आहे की महिलांशी संबंधित किंवा महिलांशी संबंधित असलेले कायदे या विषयावरच आपण आज चर्चा करणार आहोत. श्रोते हो, भारतात महिलांच्या सुरक्षिततेसाठी, हक्काच्या संरक्षणासाठी आणि सक्षमीकरणासाठी अनेक कायदे आहेत. हे कायदे महिलांना कौटुंबिक, सामाजिक आणि कामाच्या ठिकाणी होणाऱ्या शोषणापासून संरक्षण देतात. महिलांच्या अधिकारांचे रक्षण करणारे काही प्रमुख कायदे म्हणून हुंडा प्रतिबंधक कायदा, घरगुती हिंसाचार कायदा, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ, भारतीय दंड संहिता, मातृत्व कायदा. तर अशा अनेक कायद्यांविषयी आज आपण मॅडमशी चर्चा करणार आहोत. तर मॅडम, या संदर्भात माझा पहिला प्रश्न
प्रश्न म्हणण्यापेक्षा मला अशी चर्चा करावीशी वाटते तुमच्याशी की महिलांसाठी विविध आणि विशेष असे कायदे आहेत. तर मग कौटुंबिक न्यायालय कायदा नेमका काय आणि त्याच्या अंतर्गत काय येतं आणि महिलांसाठी तो कसा फायदेशीर आहे? कौटुंबिक न्यायालय कायदा हा कायदा नसून त्याला आपण फॅमिली कोर्ट्स ॲक्ट असं म्हणू. बरं. तर हा जो कायदा आहे, हा कायदा पहिले जे सुरुवातीला फॅमिलीच्या रिलेटेड कौटुंबाच्या संदर्भातले सर्व मॅटर्स जे होते ते सिव्हिल कोर्टला जायचे. परंतु कौटुंबिक हे सर्व विषय अशा प्रकारचे विषय आहे की ज्यांना आपल्याला खूप जास्त गरज आहे. कशाची? तर लवकर निर्णयाची. बरोबर आहे. बरोबर आहे. सिव्हिल कोर्टमध्ये आता आपण खूपदा ऐकतो की काय आहे, एखादं प्रॉपर्टीचं मॅटर गेलेलं आहे आणि ते मॅटर जवळपास 20-25 पिढ्यानपिढ्या चालतं आहे. बरोबर. पण कौटुंबिक विषय आहे त्या संदर्भातले जितकेही प्रॉब्लेम्स आहेत, प्रश्न आहेत, ते सर्व प्रश्नांचं लवकरात लवकर स्पीडी डिस्पोजल हा वर्ड वापरला जातो. लवकरात लवकर तिथं निवारण केलं जावं ह्याकरिता त्यांनी तिथे फॅमिली कोर्ट्स, कौटुंबिक कोर्ट्सची तिथे न्यायालयांची स्थापना केली आणि त्यानुसार तिथे सर्व कौटुंबिक जेवढेही प्रॉब्लेम्स आहेत त्याबद्दलचा किंवा केसेसचा निवाडा तिथे केला जातो. त्यामध्ये मग डिव्होर्स असू द्यात, त्यामध्ये मेंटेनन्स असू दे ज्याला आपण खावटी पण म्हणतो, मुलांची कस्टडी असू द्यात किंवा इतर सर्व जे गोष्टी आहेत त्याच्याबद्दलचा तिथे निर्णय निवाडा दिला जातो. हां, आणि हा स्पेशल कोर्ट्स म्हणून तिथे एस्टॅब्लिश केलेली आहे. आणि इतर कोर्ट्सच्या मानाने फॅमिली कोर्ट्सची जी प्रोसेस आहे ती कम्पॅरेटिव्हली तितकी रिजिड स्ट्रिक्ट नाही आहे, तर इथे फ्लेक्झिबिलिटी ठेवली जाते. ओके. फॅमिली कोर्टमध्ये एक कन्सिलिएशन नावाचा कॉन्सेप्ट आहे. तर तिथे आपण म्हणतो ना समेट घडवून आणण्याचा, कुठलंही मॅटर असो त्याच्यामध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. 6 महिन्यांचा त्याच्यासाठी कालावधी दिलेला आहे. त्यामुळे इतर कोर्ट्सच्या मानाने हे जे न्यायालय आहेत, कौटुंबिक न्यायालयांचं एक वेगळं स्थान आहे. बरोबर आहे. हां, सुरुवात मुद्दाम मी कुटुंबापासून केली. आजचा विषयच मॅडम आपला असा आहे, आपण महिला विश्व हा कार्यक्रमातच आपण महिला कशा सक्षम होतील, मग त्यांच्या वतीने कायदे म्हणा, शिक्षण म्हणा, आर्थिकदृष्ट्या म्हणा, या सगळ्यांच्या अनुषंगाने प्रश्न असा आहे की महिलांच्या सक्षमीकरणासाठी आत्तापर्यंत असलेलं प्रमुख कायद्यांविषयीचं ज्ञान कुठलं? महिलांसाठी जे कायदे आहे जसं तुम्ही म्हणाल तर स्पेशल लॉज तर आहेच आहे, पण आपण मग बोलू तर कॉन्स्टिट्यूशन आहे जे महिलांच्या बाजूनी, संविधान आहे, भारतीय संविधान आहे जे महिलांच्या बाजूनी, बरेचसे कलम आहे जे इनडायरेक्टली म्हणून सरळपणे नाही तर महिलांसाठी लागू होणारेच आहेत. त्याचबरोबर बरेचसे कायदे आहेत की जसं घरगुती हिंसाचारापासून संरक्षणाचा कायदा 2005, त्यानंतर हुंडा प्रतिबंधक कायदा आहे 1961चा, कार्यस्थळी लैंगिक छळवणूक प्रतिबंधक कायदा आहे 2013चा, प्रसूती लाभ कायदा आहे 1961चा, त्यानंतर सर्वात महत्त्वाचा म्हणजे हिंदू उत्तराधिकार सुधारणा कायदा आहे 2005चा. हे डायरेक्टली सरळ सरळ महिलांसाठी लागू होणारे कायदे आहेत. बरोबर आहे. आपण आता बघतो की 10 ते 15 वर्षापूर्वीची परिस्थिती अशी होती महिलांची की घरगुती हिंसाचाराला त्या बळी जायच्या, कारण की कायद्याचं नॉलेजच नव्हतं, कायद्याचं ज्ञान देणारा व्यक्ती कोणी नव्हता, किंवा ह्या सगळ्या योजना आतापर्यंत ज्या आपण राबवतो आहे किंवा राबवणार आहोत याच्यानंतरही त्या योजनांचं त्यांना माहिती नव्हती. तर मला असं विचारायचं आहे की आत्ताची परिस्थिती काय आहे? आत्ता महिला कशा जागरूक होत आहेत? नाही, बऱ्याचशा प्रमाणांमध्ये महिला आपल्याला शहरी भागामध्ये जागरूक झालेल्या दिसतात, पण ग्रामीण भागाची परिस्थिती जी आहे ती अजूनही मला तरी पर्सनली तसं वाटतं की तशीच आहे. कारण की बऱ्याचदा आम्ही NSSचे NCCचे कॅम्प, आपल्याकडं तर लॉला NSS वगैरे नसल्यामुळे पण आम्ही तिथे जनजागृतीसाठी जेव्हा जातो कॅम्पला तेव्हा आपल्याला प्रकर्षाने जाणवतं की महिलांना कुठल्याच कायद्याचं योग्य अशी माहिती नाही आहे किंवा योग्य असं ज्ञान कुठे काय करायला पाहिजे असं त्यांना कायदेशीर असं नॉलेज नाही आहे. बरोबर आहे. त्यामुळे तिथे जागरूकतेची खेड्या विभागात जास्त आवश्यकता आहे. ही सगळी माहिती त्यांना मोफत कशी मिळेल
तुमचं काय मत आहे की त्यांच्यापर्यंत आपण कसं पोहोचू? हो हो. खूपदा बघा, प्रत्येक विधी महाविद्यालयांना तिथे अधिकार आहेत की ते तिथे मोफत सल्लागार केंद्र तिथे उघडू शकतात आणि त्यानुसार प्रत्येक विधी महाविद्यालयामध्ये त्याला लीगल एड म्हटलेलं आहे, लीगल एड क्लिनिक. तिथे ती महिला जाऊन आपण म्हणतो ना एकदम बेसिक तात्पुरतं असं तिथे नॉलेज घेऊ शकते किंवा तिला त्याच्या संदर्भात माहिती करून घेऊ शकते. आणि त्याही व्यतिरिक्त शासनाने तिथे डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, त्याला DALSA डालसा असं म्हटलं जातं, ओके. ते तिथे गरजूंना आर्थिकदृष्ट्या ज्यांना जे कमकुवत आहे अशा सर्व महिला म्हणा किंवा कुठल्याही व्यक्तीला म्हणा, बरोबर आहे. ते तिथे कायदेशीर मदत तिथे देतात, निदान करतात. 100 जणी ऐकणाऱ्या असतील तर किमान 10 जणी तरी त्यातनं काहीतरी घेऊ शकतील. हो, बिलकुल. आणि खेडे इथे विभागात. बिलकुल खेडे विभागामध्ये. आणि माझं म्हणणं असं आहे की जर समजत नाही तर प्रत्येक महिलेने कमीत कमी तो तरी प्रयत्न करावा की आपण त्याच्याबद्दलचं आपला जो प्रश्न आहे, बरोबर. उदाहरणार्थ घटस्फोटासंदर्भातलं बरोबर आहे. असेल, पोटगी संदर्भातलं असेल, किंवा त्याही नंतर प्रॉपर्टी संदर्भातला एखादा वाद असेल, तर त्याच्याबद्दलचं थोडंफार तरी तिने पहिल्यांदा एखाद्या वकिलाला भेटण्यापूर्वी थोडंसं तिने ज्ञान प्राप्त करावं, असं मी पर्सनली एक महिला म्हणून सांगेन. बरोबर आहे. हां. घटस्फोटाचा विषय निघाला म्हणून सांगते की आपण आजकाल बघतो की सहनशीलता दोघांमध्येही नसते. बिलकुल. आणि आजकाल असं झालंय की इक्वल इन्कम इक्वल, दोघांची विचार इक्वल असे सगळे झालेले आहे. आणि पूर्वी असं असायचं की पुरुष बाहेरचं सांभाळणार आणि महिला घरचं सांभाळणार, पण आताची सहनशक्ती महिलांमधली पूर्णतः निघालेली आहे. तर याच अनुषंगाने मला असं विचारायचं आहे की आजकाल आपण बघतो लग्न झाल्यावर वर्ष 2 वर्षात ते वेगळे होतात. हो. आणि वेगळे होण्याचं कारण काहीही असो, पण तो नवरा मुलीला पोटगी देतो. हो हो. तर मग ही पोटगी कुठपर्यंत चालू राहतं? म्हणजे जर तिने परत तसंच तिने दुसऱ्या पुरुषांसोबत लग्न केल्यानंतर परत तिने तोच, जर तिची सवय म्हणून जर ती असं करत असेल, तर त्या पोटगीचं काय? नाही, पोटगी संदर्भातले जे नियम आहेत ना मॅडम, डिवोर्स नंतर तिचा घटस्फोट झाल्यानंतर तिला पोटगी मिळते, बरोबर. हे नक्की बरोबर जरी असलं तरी पोटगी ज्यावेळी कोर्टामध्ये जाऊन न्यायालय जेव्हा पोटगीची अमाऊंट ठरवते त्यावेळी तशीच ठरवत नाही किंवा तिनं मागितली तशी ती पोटगी मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये तिचं जे इन्कम आहे, तिच्याकडे असणारी प्रॉपर्टी, तिच्या एक्स हजबंड आधीच्या नवऱ्याची जी तिची आहे प्रॉपर्टी, त्याचं इन्कम, हे सगळं धरून ती पोटगी तिला तिथे दिली जाते. ज्याला निर्वाह भत्ता म्हणून निर्वाह भत्ता असं सुद्धा म्हटलं जाईल. बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा परत पॉईंट, ही जी पोटगी आहे ही तिला तिथपर्यंतच मिळते जोपर्यंत ती पुनर्विवाह करत नाही. तिने पुनर्विवाह केल्यास ती बंद होते. त्यामुळे जर एखादी स्त्री वारंवार असं करत असेल तर तसं ते कायद्यानुसार शक्य नाही आहे. घटस्फोटानंतर तिचे अधिकार कोणकोणते असतात मग? नाही, घटस्फोटानंतर तसं जर पाहिलं तर घटस्फोट म्हणजे काय आहे, नवरा बायकोंचे एकमेकांप्रती, आम्ही त्याला म्हणतो टर्मिनेशन ऑफ द मॅरिटल टाय. बरोबर आहे. हजबंड आणि वाईफमधले त्यांच्यामध्ये जेही काय एक दुसऱ्यांप्रती अधिकार असतील, काही कर्तव्य असतील, ते दोघंही संपुष्टात येतात. त्यामुळे एकदा का तिने घटस्फोटानंतर पोटगी घेतली की त्यांचे एक दुसऱ्यांप्रती कुठलेही अधिकार किंवा कर्तव्य राहतच नाहीत. बरोबर आहे. बिलकुल. या संदर्भात जसं महिलांच्या सक्षमीकरणात कायद्याची भूमिका काय असेल? नाही, कायद्याची सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे. कारण की कायदा हा असा आहे मॅडम की बघा, आपल्याला खूप साऱ्या गोष्टी जाणवत नाही. आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्याही गोष्टी करतो ना, त्या कायद्याच्या अंतर्गतच करतो. फक्त त्याची आपल्याला जाणीव नसते. आपण जेव्हा समाजात साधं वावरतो तेव्हाही कायद्याचं बंधन असतं आपल्यावर किंवा आपण त्याला पाळत असतो. रस्त्याने चालतो, बरोबर आहे, ट्रॅफिकचे रूल्स आहेत. त्याही व्यतिरिक्त जेव्हा आपण नवरा बायको सुद्धा घरात वावरतो तर एक दुसऱ्यांप्रती अधिकार कर्तव्यांची जाणीव ठेवूनच वागतो. म्हणूनच कायदा कसा आहे, ज्यावेळी तुम्ही एखाद्या वेळी कायद्याबद्दल
माझ्या अधिकाराबद्दल, राईटबद्दल तुम्ही बोलत असाल, तर आम्ही म्हणतो जिथं अधिकार येतो तिथं कर्तव्यसुद्धा येतात. बरोबर आहे. ज्यावेळी तुम्ही त्या अधिकाराची मागणी करताय, तर तो अधिकार तो सांभाळण्याचा दुसऱ्यांप्रती आपल्याला तिथे ड्युटी आहे असं मानूनच वागावं बरोबर लागतं. आहे. हां. म्हणजे सगळं काही वेगळंच वाटते काहीतरी हे असं सगळं ऐकताना. जिथे अधिकार आला तिथे प्रेम नसतंच है ना, असंही म्हणता येईल. बिलकुल, बिलकुल. कारण की प्रत्येकाला आपापल्या म्हणजे आणि लाईफ हां, पार्टनर मॅडम, सोबत मग हेच कारण आहे, की अधिकार जिथे आला, प्रत्येकाला आजकालच्या पिढी मगाशी जो आपण बोलत होतो, बरोबर. मुलींमध्ये असणाऱ्या टॉलरन्सबद्दल, घटस्फोटांबद्दल, तर आता तसंच झालं. प्रत्येकाला माझा अधिकार, मी कमवते आहे, मी वरचढ, ही जी भावना असल्यामुळे समाजामध्ये पूर्ण घटस्फोटांचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसतं. बरोबर आहे. हां. मॅडम, आता आपण बघतो जसं आपण आपला विषयच तो आहे की आजच्या जगात कोणीच रिकामं नसतं. स्पेशली महिला जर बघितल्या तर आता खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिला आपल्याला दिसतातच. बिलकुल, बिलकुल. तर बऱ्याचशा वर्किंग वुमन असतात, तर त्यांना त्यांच्या क्षेत्रात म्हणजे त्यांच्या संदर्भात जर काही छळ होत असेल किंवा आपण म्हणू सेक्स्युअल हॅरॅसमेंट, हो. हे पण शब्द मी वापरू हो, शकते. हो, बिलकुल. तर याविषयीचे काही कायदे, त्याविषयी माहिती द्या तुम्ही. हो, हो. सर्वात महत्त्वाचा कायदा तिथे 2013ला आलेला आहे. कार्यस्थळी लैंगिक छळवणूक प्रतिबंधक कायदा 2013. हा कायदा तिथे ज्यावेळी इनॅक्ट झाला त्याच्या आधी एक राजस्थानमध्ये एक भवरी देवी नावाची लेडीज होती. तिच्यावर रेप करण्यात आला. त्यानंतर ज्या कोर्टाने गाईडलाईन्स दिलेल्या होत्या, त्या गाईडलाईन्स, ती तत्वे, कोर्टानेच असं सांगितलं होतं, जोपर्यंत नवीन कायदा येणार नाही तोपर्यंत त्या तत्वांना एक कायद्याचं स्वरूप म्हणूनच मानण्यात यावं. आणि त्यानुसारच 2013मध्ये लैंगिक छळवणूक प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला. आणि त्या कायद्यानुसार जर एखाद्या महिला कुठे गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सेक्टरलाही तिचं काम करत असेल, तर अवांछित शारीरिक स्पर्श असो, एखादी अश्लील टिप्पणी असो, किंवा लैंगिक स्वरूपाच्या मागण्या, किंवा तिला कुठल्याही प्रकारचं म्हणजे त्यांनी वर्तनच दिलेलं आहे, कुठलाही प्रकारचं वर्तन जे तिला अस्वस्थ करेल, जर अशा प्रकारचं वर्तवणूक असेल तर ती लैंगिक छळानुसार मोडते. आणि त्यानुसारच प्रत्येक एस्टॅब्लिशमध्ये, प्रत्येक संस्थेमध्ये कायद्यानुसार एक कमिटी तिथे त्यांना स्थापन करायची आहे. त्याला त्यांनी इंटरनल कंप्लेंट कमिटी नाव दिलेलं आहे. अंतर्गत तक्रार समिती म्हटलेलं आहे. तिथं ती स्थापन करणे गरजेचे आहे. आणि असं जर काही घडत असेल तर ती तिचं तक्रार तिथे करू शकते. आणि त्याच्यावर अंमलबजावणी होते. बिलकुल अंमलबजावणी होते मॅडम. बाकायदा प्रोसिजर दिलेली आहे. सगळं कॉन्फिडेन्शियल वर्क राहतं. इव्हन जर कोणी तिथे, आपण म्हटलं ना की एक गवाह म्हणून व्यक्ती, बरोबर, ज्याला विटनेस म्हणतात, ती दिल्या जात असेल तर ह्या संदर्भातली सर्व माहिती गुप्त ठेवल्या जाते. आणि बिलकुल तिचं डिस्पोजलही केला जातं. त्याच्याबद्दल तिला न्याय मिळू शकतो. नंतर त्रास होणार नाही. बरोबर आहे. मी या चर्चेच्या आधी तुम्हाला बोलले की आजकाल सहनशीलता कमी झालेली आहे. बिलकुल. आणि सोबतच जबाबदारी पण नको असते आजकालच्या मुलांना. म्हटलं कुठलंही जबाबदारीचं काम करायचं असेल तर त्यांना टेन्शन येतं. तर अशा वेळेस ते लिव्ह इन रिलेशनशिप याला जास्त आजकाल बघतो आपण की याला जास्त प्राधान्य देतात. तर अशा महिलांना जर आपण काही अडचणी आल्या तर मग त्यांना काय संरक्षण देऊ शकतो कायद्याच्या दृष्टीने? हो, लिव्ह इन रिलेशनशिप ला मॅरेज इतकी व्हॅलिडिटी म्हणू किंवा मॅरेज इतकं इक्वल स्टेटस नाही आहे लग्नाच्या संदर्भ. म्हणजे आपण म्हणू ना, लग्न आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये नक्कीच फरक आहे. लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे फक्त सोबत राहणं, विवाहित असल्याप्रमाणे सोबत राहणं, पण त्याला विवाहाची संकल्पना नाही, बिलकुल अटी नियम नाही. त्यामुळं त्यांच्या संदर्भात विवाहाचे कुठल्याही राईट्स आणि ड्युटीज मिळत नाहीत. पण त्याही विरुद्ध आपण म्हणू त्याच्या संदर्भातही महिलेला काही कायद्याने अधिकार दिलेले आहे. त्यानुसार तिला जर तिच्या विरुद्ध घरगुती हिंसाचार होत असेल किंवा तिला मेंटेनन्सची आवश्यकता पडेल तर ती न्यायालयामध्ये दाद मागू शकते. पण लग्न जर
म्हटलं तर सर्वात महत्त्वाचा कुठला अधिकार मिळतो? लग्न व्यवस्थित आहे, ज्याला आपण म्हणू विधीनुसार लग्न आहे असं लग्न असेल, वैध लग्न असेल, आपण व्हॅलिड शब्द वापरतो बरोबर. त्याला, व्हॅलिड जर मॅरेज असेल तर मग अशा केसेसमध्ये जर दोघांपैकी एकाचा मृत्यू होत असेल तर जो जिवंत आहे त्याला वारलेल्याच्या प्रॉपर्टीमधून मालमत्तेमधून काही ना काही हिस्सा मिळतो, कायद्यानुसार हिस्सा मिळतो. पण तसं- परंतु लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये तसा कुठलाही ओके. अधिकार तिथे मिळत नाही. अच्छा अच्छा, हां. हे माहिती नव्हतं. हो. पण आपल्या चर्चेमधनं महिलांपर्यंत हा संदेश नक्कीच पोहोचेल की याही गोष्टीचं नॉलेज आपल्याला असायला पाहिजे की आपण पाऊल जर आपण टाकतोय एखादं पुढे, उचलतोय उचलतोय हां. आणि आपल्याला त्याचे खूप परिणाम भरोसा काय असेल होतील? हा, तर त्याचा परिणाम माहिती असणं गरजेचं असतं. कारण की नाण्याला मॅडम दोन्ही दोन्ही बाजू बाजू असतात. असतात. बरोबर आहे. एक चांगलंही होऊ शकतं तर कधी चुकूही शकतो तो बरोबर आहे. निर्णय. हां. महिलांविषयीच्या कायद्यासंबंधित जर आपण विचार केला तर सर्वसामान्यांमध्ये काही काही बरेचसे, म्हणजे काही काही म्हणता नाही येणार, बरेचसे गैरसमज असतात. तर याविषयी तुम्ही काय सांगाल? नाही, खूपदा असं म्हटलं जातं की की म्हणजे काही लोक असे लेट हो. गो कर, तुम्ही जर आज कंप्लेंट केली काय आम्हाला फरक पडत नाही, फरक पडत पण नाही. त्याचा काय इफेक्ट होईल किंवा त्याचा काय परिणाम होईल हे समोरच्या नाही, व्यक्तीला मॅडम, माहिती आज नसतं. आपण बघतो आहे कितीतरी घटना आहेत की जिथे कायदा आहे त्याचा वापर होतो आहे, बरोबर आहे. ती व्यक्ती कितीही पॉवरफुल असेल तरी. आणि जर कायद्याच्या मिसयूजबद्दल जर तुम्ही म्हणत असाल, गैरवापराबद्दल, तर माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक गोष्टी, मी आता जसं आपण बोललो, नाण्याला दोन बाजू आहेत. तुम्ही त्याचा वापर जसा कराल बरोबर आहे, तसा त्याचा वापर करता येईल. नक्कीच. पण माझ्या मते जर मी एक विधी प्राध्यापिका आहे तर मी नक्कीच म्हणेन की त्याचे फायदेच जास्त आहे. बरोबर, म्हणजे कारण ॲज अ महिला म्हणून नाही, पण प्रत्येकाला प्रत्येकाला कुठलाच हां. कायदा असा नाही की स्पेशली महिलांच्याच नाही, बाबतीत नाही, विचार नाही. करेल. प्रत्येक कायदा प्रत्येक हा कायद्याचे महिलांना परिणाम आहेच. संरक्षणाची त्या गोष्टींसाठी घरगुती हिंसाचाराचा कायदा बरोबर. आला, हुंडाबळी कायदा आला, त्याचं तेवढं प्रस्थ वाढलं म्हणून ते कायदे आणावे लागले. बरोबर आहे. जे काही अस्तित्वात असणारे कायदे त्या गोष्टींना कंट्रोल करू शकत नव्हते. आपण म्हणतो आहे की आजही घरगुती हिंसाचाराचा कायदा अस्तित्वात आहे, बरोबर. पण तुम्ही स्लम एरियात, आपण म्हणू ना शहरांमधील एखाद्या काय म्हणू गरीब वस्ती. छोट्या वस्तींमध्ये, गरीब वस्तींमध्ये जर जाऊन बघाल तर अजूनही रोजच तिथे घरगुती हिंसाचाराचा कायदा आहे. खरंच आहे. हुंडाबळी, आणि बऱ्याच महिलांना बळी जावं लागत आहे. बिलकुल हुंडाबळी म्हणतो, पण आपण कुठं बघतो पूर्णपणे हुंडाबळी झालेली नाही आहे. नाहीये. हुंडाबळीनुसार जर म्हटलं तर देणारा घेणारा तर जाऊच द्या, पण देणारा सुद्धा गुन्हेगार आहे. पण तरी सुद्धा ती प्रथा चालू आहे. बरोबर आहे. हां. हे सगळं ठीक आहे. आज आपण शहरातल्या महिलांना आपल्या बोलण्यातून किंवा आपल्या एखाद्या कार्यशाळेतून महिलांना सांगू शकतो, पण गावापर्यंत ही माहिती किंवा या हक्कांविषयीचे काही स्पेशली कायद्यांविषयीची माहिती खेड्यांपर्यंतच्या महिलांपर्यंत कशी पोहोचवू आपण? नाही, बिलकुल मॅडम, त्याच्यासाठी तुमचं NCC, NSS आहे, ठीक आहे. बरोबर. त्याही व्यतिरिक्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आहे, ते सुद्धा तिथे जनजागृती शिबिरं घेतात. आमच्या LLBच्या 3 वर्षीय अभ्यासक्रम तसंच 5 वर्षीय अभ्यासक्रम जो आहे ह्याच्यामध्ये सुद्धा असे विषय आहे की जिथे आपण जाऊन प्रत्येक कायद्याबद्दलचं साध्या सोप्या शब्दांमध्ये खेड्यापाड्यांमध्ये जाऊन आपण तिथे जनजागृती करू शकतो आणि तिथे लोकांना त्याच्या संदर्भात माहिती करून देऊ शकतो. आणि आजचा आपला कार्यक्रम ऐकल्यावर आपल्या आकाशवाणीच्या माध्यमातून बिलकुल नक्कीच काहीतरी महिला स्वतःविषयी बिलकुल जागरूक होतील असं मला जागरूक वाटतं. होतील आणि प्रत्येक महिलेनं कमीत कमी त्यांच्यापुरती जागरूकता, कायदा असो किंवा आपण म्हणतो ना आपल्या लिमिटेशन्स, बरोबर आहे. आपल्या जबाबदाऱ्या, आपले कर्तव्य, तसेच मग आपले अधिकार, ह्या सगळ्यांची जाणीव ठेवावी, माहिती ठेवावी असं मी म्हणेन. प्रत्येक वेळेस आपण बघतो की फक्त महिला कर्तव्यच करत आलेली आहे. बिलकुल अधिकाराविषयी तिला कसलीच म्हणजे नसतेच. तिला माहितीच अधिकारांचा नसते. आणि तिला महिलांचा फार जाणीवच कमी नसते. संदर्भ कमी संबंध येतो. संबंध येतो. पण नक्कीच या कार्यक्रमातनं महिलांनाही कळेल की आपण अधिकार गाजवावे, किंवा बिलकुल. याचा अर्थ असं नाही की तुम्ही कुटुंबावर हावी व्हा
किंवा मग प्रत्येक महिलेला सांगा की मला पण कायद्याचं थोडंसं नॉलेज आहे तर मी असं करेन, तो विषय नाही. पण प्रत्येक महिला सक्षम झाली पाहिजे इतकाच आपला इतकाच उद्देश. आपला उद्देश. बरोबर ना? कारण खूपदा बघा एक कायदा आहे, हिंदू वारसा हक्क कायदा जो आहे, 2005चा कायदा आहे हा. तर मी फक्त त्याची ॲक्च्युअली तो जो कायदा 1956चा आलेला आहे, पण 2005 बद्दल त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना बदल झालेला आहे, थोडे ॲडिशन्स झालेले आहे. तर काय त्यामध्ये जर वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल, वडिलोपार्जित जर मालमत्ता असेल, तिथं मुलींना मुलांइतकाच समान अधिकार दिलेला आहे. तर मी असं नाही म्हणणार प्रत्येक महिलेला की नाही नाही जा बुवा, तुमचे भाऊ आहे तर तुम्ही तिथे जा, भांडण त्यांच्याकडनं तुम्ही प्रॉपर्टी नाही. हिस्सा मागा. पण नाही, ती जाणीव असणं किंवा जर भाऊ वाईट मार्गाला अशी लागत परिस्थिती असेल, जर अशी जर आली, परिस्थिती आली तर माहिती असावं असं बस म्हणेन. एवढाच उद्देश. एवढाच उद्देश त्याच्यामध्ये. आणि तुमचाही तिथे अधिकार आहे वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये. मी मगाही म्हटलं जसा अधिकार आहे तसंच भावांप्रमाणे आई वडिलांना सांभाळायचं कर्तव्य आणि जबाबदारी सुद्धा आणि मग तुमच्याकडे आजकाल आहे. आपण बघतो की ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशली काही विशेष कायदे आहेत हो. किंवा काही त्यांना माहिती असणारे पण कायदे आहेत बिलकुल, की जेणेकरून त्यांचा मुलगा किंवा सून त्यांना सुरक्षित ठेवेल. हो हो असं. हो. ज्येष्ठ नागरिक कायदाही आहे, फक्त त्याचं माहिती लोकांपर्यंत गेलेली गेलेली नाही, नाही. तोच अवेअरनेस. जसं आपण एक माहिती म्हणून आता महिला खूप आपण खरेदी करतो, बरोबर तर मग माझं म्हणणं असं आहे की कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट म्हणतो आम्ही, ग्राहक संरक्षण कायदा जो आहे हो, हो. 2019चा आहे. जुना होताच पण 19ला बदल झालेला आहे त्याच्यामध्ये. मग ह्याच्याबद्दलची का बरं जाणीव नसावी? बरोबर आहे. का बरं आपण MRP पाहत नाही? का बरं आपण त्याची बनवण्याची तारीख बघत नाही, त्याची एक्सपायरी डेट बघत नाही? बरोबर. वेळ नाही ना मॅडम, आजकाल वेळ नाही कोणाकडे. हो, पण रेडीमेड सगळं असेल आणि वेळ वाचत असेल तर प्रत्येक बिलकुल. जण त्यालाच हे करतात. हो हो, बिलकुल त्यांनी घ्यावं, त्यांना नाही म्हणत आपण, पण तेवढी जागरूकता ठेवावी. जागरूकता पाहिजे. का बरं? कारण ती वस्तू घेतोय आपण, खाण्याची वस्तू आहे, एक्सपायरी झालेली आहे, फूड प्रिझर्वेटिव्ह टाकलेले आहेत, तर मे बी मी काय म्हणते होऊ शकतं, हो नाही होईलच असं नाही, असंही भविष्यात होऊ शकतं बरोबर. की तिथे फूड पॉयझनिंग होईल. मग ती 100, 200, 500 रुपयांची वस्तू आपल्याला 50,000 पडते. बरोबर आहे. त्याकरता जागरूकता असावी, बरोबर. ठेवायला काहीच हरकत नाही. बरोबर आहे. हां. आजच्या काळात मॅडम महिलांसमोर सर्वात मोठे कायदेशीर आव्हान तुमच्या दृष्टीने कोणते आहे? महिलांमध्ये नसणारी जागरूकता, ओके. किंवा सरळ मी म्हणेन महिलांनी त्यांच्या कायद्यांविषयी जागरूकता बाळगावी, हा सर्वात मोठा मला. कारण आपण म्हणतो ना, एक महिला म्हणून आपले जी जुने आपल्यावर जे संस्कार आहे, मी नाही म्हणत की आपले संस्कार चुकीचे आहेत, जुने बरोबर आहे. खूप योग्य संस्कार आहेत आपले. आपली जी मॅरेज इन्स्टिट्यूशन आहे, विवाह संस्था आहे, किंवा आपण म्हणतो ना शिक्षणाची जी पद्धत आहे, ती सगळी आपली चांगली आहे. पण त्याबद्दलचं योग्य ते नॉलेज, जसं कायदा म्हणतो, हिंदू विवाह कायदा हिंदूंच्या बाबतीत आहे, मी हिंदूंबद्दल सध्या बोलते. कारण की हिंदू विवाह कायदा काय म्हणतो, लग्नाच्या वेळेची जी वय आहे ते 18 वर्ष असावं, तर मुलाचं 21 वर्ष असावं किमान वय. मग का बरं ती वयोमर्यादा पाळली जात नाही? काहीतरी तथ्य आहे त्याच्यात, सायंटिफिक रिझन आहे, मॅच्युरिटीच्या दृष्टीनेचे सर्व पॉइंट्स आहेत तिथे. शारीरिकदृष्ट्या तेच निर्बलता म्हणू, सबलता म्हणू, ह्या दृष्टीने आहे, म्हणून मग ते ठेवलेले आहे. तर तितके पाळावं, अशी जागरूकता ठेवावी, असं माझं तिथे मत आहे. बरोबर आहे. जाता जाता तुम्ही आमच्या मैत्रिणींना कायद्याविषयी काय सांगाल, म्हणजे त्यांनी सजग कसं राहायला हवं? हो, मी प्रत्येकीला सांगेन की खरोखर जेवढंही कायद्याविषयी ज्ञान प्राप्त करता येईल, नाही मी लॉ कॉलेजची एक काय म्हणू आपण, प्राध्यापिका म्हणा किंवा प्राचार्य म्हणा, शिक्षिका असल्यामुळे लॉ करा अशी डिमांड नाही आहे, पण कायद्याविषयी तुम्ही नक्कीच जागरूक असावं. काय म्हणतात आहे, काय आहे, आपण खूप सारे न्यूजपेपर जस्ट आपण आपला रोजचा पेपर वाचतो, तर आपण फक्त वाचतो आणि सोडून देतो, बरोबर आहे ना, एक न्यूज म्हणून वाचतो. पण तसं नाही आहे, त्यामागे
प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कायदा आहे, काहीतरी सांगितलं जातं आहे. बरोबर आहे ना? आपण खूप सहज भ्रष्टाचार म्हणून गोष्ट सोडून देतो, पण त्या संदर्भातले कायदे आणि त्याचा आपल्यावर आणि देशावरही होणारा परिणाम ह्याविषयी असं जागरूक राहावं. कारण की माझं मत असं आहे, ज्यावेळी एक महिला जागरूक किंवा शिक्षित असते त्यावेळी ती एक घरच नाही शिक्षित करत, तर संपूर्ण देशाला शिक्षित करते किंवा देशाला एक प्रगतीपथावर नेते, असं माझं वैयक्तिक मत म्हणजे आहे. समाजाचंच नाही तर राष्ट्राचं राष्ट्राचं सुद्धा संरक्षण किंवा सक्षमीकरण हित करू शकते. बिलकुल ती सक्षमीकरण करू शकते. ठीक आहे मॅडम. तुम्ही इथे आलात, वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानते. आणि जाता जाता तुमच्या आवडीचं गीत आम्हाला ऐकायला आवडेल.